शालोम. जिवंत गोड येशूच्या नावात आपल्या सर्वांचे मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात सहर्ष स्वागत करीत आहोत. येशू हाच प्रभू आहे, जगाला आम्ही हे सांगणार. येशू हा मुक्तिदाता, अजाण आहे त्यांना आम्ही सांगणार. पाठवणार, सांगणार, सर्वांना ऐकविणार. कर्माने नाही सांगू आम्ही कृपेने, गावोगावी फिरून सांगू एकतेने. कर्माने नाही सांगू आम्ही कृपेने, गावोगावी फिरून सांगू एकतेने. दयाळाची संगत नम्रतेने कान घेत, येशू हाच एक तारणारा. येशू हाच एक तारणारा. येशू हाच प्रभू आहे, जगाला आम्ही हे सांगणार. येशू हा मुक्तिदाता, अजाण आहे त्यांना आम्ही सांगणार. पाठवणार, सांगणार, सर्वांना ऐकविणार. वृक्षभूमी उपसवितो प्रभूचा, अंधारा जीवनाची ज्योती प्रभूचा. वृक्षभूमी उपसवितो प्रभूचा, अंधारा जीवनाची ज्योती प्रभूचा. जिवंत जे कान ओझाने घातलेले असतात, माझ्या जवळ या प्रभू बोलावितो. माझ्या जवळ या प्रभू बोलावितो. येशू हाच प्रभू आहे, जगाला आम्ही हे सांगणार. येशू हा मुक्तिदाता. आजच्या म्हणण्यासाठी निवडलेला शास्त्रभाग इब्रिकरास पत्र 10वा अध्याय वचने 12 ते 13. इब्रिकरास पत्र 10वा अध्याय वचने 12 ते 13. परंतु पापाबद्दल सार्वकालिक असा एकच यज्ञ अर्पून हा देवाच्या उजवीकडे बसला आहे, आणि तेव्हापासून आपले वैरी आपले पदासन होईपर्यंत वाट पाहत आहे. देव बापू असलेले वचन आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. प्रिय प्रभूच्या सर्वसमर्थ नावाला धन्यवाद असो. आजची सुंदर वेळ प्रिय प्रभूने आपणा सर्वांच्या आयुष्याला जोडली. आजचे वाचलेले शास्त्रभाग इब्री त्याचा 10 अध्याय वचन 12 आणि 13. वाचलेल्या या वचनामध्ये आपण सिद्ध अर्पणाविषयी पाहतो आहोत. ज्या प्रकारे मोसेच्या व्यवस्थेमध्ये त्या अनुसार पापाकरिता मनुष्याला अलग अलग प्रकारचे अर्पण चढवावे लागत होते, परंतु प्रभू येशू ख्रिस्ता हा मानवजातीकरिता आखरी आणि सिद्ध अर्पण असा तो होता, ज्याद्वारे मनुष्य वाचला जातात व शैतानाच्या त्या पापाद्वारे येणाऱ्या मृत्यूरूपी वैराला हरवलं जाते. ज्या प्रकारे पहिले करंत त्याच्या 15 अध्याय आणि वचन 26 आपल्याला सांगते, जो शेवटला शत्रू नाहीसा केला जाईल तो मृत्यू होय. मृत्यू नावाचा अंतिम शत्रू हरवला जाईल. म्हणून प्रभू वाट पाहतो आहे की त्याचा हा वैरी त्याच्या पायाखाली तुडवला जाईल. म्हणून आज त्याच्या त्या सिद्ध अर्पणाला आपणाला सर्वांसमोर, ज्यापर्यंत या सिद्ध अर्पणाची घोषणा पोहोचली नाही त्या सर्वांपर्यंत हा सिद्ध अर्पण
आपल्याला पोहोचवायला हवा, जेणेकरून ते ख्रिस्ताला जाणतील व हा वैरी शत्रू हरवला जाईल. माझे प्रियनो, काय आपण परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त हा सिद्ध अर्पण आहे. ज्या प्रकारे पूर्वी व्यवस्थेमध्ये अडकून अनेक प्रकारचे अर्पण चढवून पापक्षमा प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न मनुष्य जाती करत होती, परंतु प्रभू येशू ख्रिस्त एकदाच त्या क्रूसावर स्वतःला त्याने सिद्ध असा बलिदान केला व त्या बलिदानावर विश्वास केल्याने मनुष्य हा पापाच्या बंधनातून सुटतो आणि त्याला सार्वकालीन जीवन प्राप्त होतो. तर काय आपण या सिद्ध अर्पणाला, त्या सिद्ध बलिदानाला आम्ही अनेकांपर्यंत पोहोचवू याचा आपण निर्धार घेतो का? जर नाही तर माझे प्रणव, या आपण त्या सर्वांपर्यंत या ख्रिस्ताच्या सिद्ध अर्पणाला पोहोचवूया, त्यांना सिद्ध अर्पण सांगूया, जेणेकरून ते सर्व या पापाच्या बंधनातून मोकळे होऊन वाचवले जातील. प्रार्थना करू. पवित्र प्रभू राजा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. या सुंदर वेळेस प्रभू सुंदर वचनाकरवी बोललंस. येशू ख्रिस्त हा सिद्ध अर्पण आहे आणि प्रभू त्या अर्पणाच्या द्वारे परमेश्वराने सर्व खंडणी भरली आणि परमेश्वरा त्यावर विश्वास करणाऱ्या प्रत्येकांना उद्धार देण्याची हमी तो देतो आहे. प्रभूजी, त्याकरिता आम्हाला सहाय्य कर की प्रभू, अनेक जे नाश पावत आहेत त्यापर्यंत या सिद्ध अर्पणाचा प्रभू आम्ही घोषणा त्या लोकांपर्यंत आम्ही करावी, जेणेकरून त्यांना ख्रिस्त कळावा व ते वाचले जातील. देवा धन्यवाद. सुंदर वचना करवी आमच्याशी बोललंस. प्रभू येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणून तो एक. आमेन. प्रभूचा द्वार उघडे ठेवणारा प्रभूचा, अद्भुत कार्य करणारा प्रभूचा, द्वार उघडे ठेवणारा प्रभूचा. सदाचे येणीचा नाही, काय वेळ थोडा हात नाही, कार्य जे मिळाले ते महान आहे, कार्य जे मिळाले ते महान आहे. येशू हाच प्रभू आहे, जगाला आम्ही हे सांगणार. येशू हा मुक्तिदाता, अजाण आहे त्यांना आम्ही सांगणार, पाठवणार सांगणार सर्वांना एक प्याला पाणी जरी पाजले, मदतीचे हात जरी पुढे केले. एक प्याला पाणी जरी पाजले, मदतीचे हात जरी पुढे केले. 10 तांदूळ पावतील, आशीर्वाद मिळवितील. हात पुढे करील तो धन्य आहे, हात पुढे करील तो धन्य आहे. येशू हाच प्रभू आहे, जगाला आम्ही हे सांगणार. येशू हा मुक्तिदाता, अजाण आहे त्यांना आम्ही सांगणार, पाठवणार सांगणार सर्वांना ऐकविणार, पाठवणार सांगणार सर्वांना. त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.